पुण्यामध्ये कुख्यात गुंड गजानन माने टोळीचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण झाली आहे। मारहाणी प्रकरणी 3 जणांना अटकही करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये गुंड गजानन माने यांच्या टोळीचा धुडगूस पुन्हा एकदा पाहायला मिळालेला आहे आणि तो खुद्द केंद्रीय मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणावरच बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आहे। तो सुद्धा उघडकीस आलेला आहे। 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 4:30 वाजता ही घटना घडलेली आहे। याच आपण पाहतोय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयात सोशल मीडियाचं काम पाहणाऱ्या या जोग नावाच्या तरुणावर हा हल्ला आहे तो करण्यात आलेला आहे। पट्ट्याने मारहाण आणि तसंच लाथाबुक्क्यांची मारहाण करत या तरुणाला या ठिकाणी जखमी करण्यात आलेला आहे। याच कार्यालयाच्या अंतरावर काहीच अंतरावर भेलकेनगर परिसर आहे जो कोथरूडच्या दिशेने जातो। त्या परिसरामध्ये खरं तर हा तरुण जात असताना गजा मारणे टोळीतील 3 ते 4 जण दुचाकीवरून जात असताना त्यांनी हॉर्न वाजवला आणि हॉर्न वाजवण्याच्या कारणामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या 3 ते 4 जणांनी मिळून त्या तरुणाला बेदम मारहाण केली। त्याच्या नाकावर सुद्धा बुक्क्या मारला। यामध्ये तो तरुण आहे तो सुद्धा जखमी झालेला आहे। त्याच्यावर खासगी रुग्णालयात सुद्धा उपचार सुरू आहेत। पण केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याच कार्यालयातील तरुणाला मारहाण केल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। पुणे शहरामध्ये सातत्याने कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना आहेत त्या सुद्धा घडू लागलेल्या आहेत आणि आता ही ताजी घटना आहे ती सुद्धा आता उघडकीस आलेली आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।